जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना काल 8वा दशक आपण सुरू केला. देवदर्शन असं पहिल्या समासाचं नाव आहे. त्यातला निम्मा भाग काल पाहिला. आज आता उर्वरित भाग पाहूया. देव नेमका कोण आहे याची स्पष्ट कल्पना समर्थांनी दिली आणि तिथं खरं म्हणजे एक शंका उत्पन्न झाली. समर्थ म्हणाले, या शंकेचा समाचार पुढच्या समासात घेतलेला आहे. आधी हा चालू असलेला देवदर्शनाचा समास पूर्ण करूया. समर्थ कालच्या निरूपणात आपण पाहिलं की आपल्याला असं सांगायला लागले की फक्त देव्हाऱ्यातील देव म्हणजे देव असत नाही. ज्यानं अवघं ब्रह्मांड उत्पन्न केलेलं आहे तो खरा देव आहे. इतकंच नाही तर ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा ज्याच्यापासून निर्माण झाले तो खरा देव आहे. ही गोष्ट समर्थ आणखी आपल्यावरती ठसवत आहेत. सृष्टीचं एक प्रकारे वर्णन समर्थांनी पुढच्या काही ओव्यांमधून केलेलं आहे. या सगळ्या वर्णनातून त्यांना एकच गोष्ट सुचवायची आहे की हे जे सगळं सूत्रबद्धरित्या ब्रह्मांडामध्ये सुरू आहे त्याचा नियंता भगवंत आहे. आपण ओव्या पाहू समर्थांच्या. पैस अवकाश आकाश काहीच नाही जे भकास, तये निर्मळी वायूस जन्म झाला. वायोपासून झाला वन्ही, वन्हीपासून झाले पाणी, ऐसी जयाची करणी अघटित घडली. उदकापासून सृष्टी झाली, स्तंभे विण उभारली, ऐसी विचित्र कळा केली त्या नाव देव. काय केलं आहे या देवानं? पहिल्यांदा जिकडे तिकडे मोकळी रिकामी जागा होती तेच आकाश आहे आणि ते एक शून्य आहे. त्या शून्य आकाशात वायूचा जन्म झाला. वायूपासून अग्नी निर्माण झाला, अग्नीपासून पाणी उत्पन्न झालं. ज्याच्या सत्तेनं अशी विलक्षण घटना घडली तो देव आहे असं समर्थांनी विधान केलंय. मग पाण्यापासून पृथ्वी उत्पन्न झाली. कुठल्याही आधाराशिवाय ती पृथ्वी आकाशात ठेवली गेली आहे असं समर्थ म्हणत आहेत. ही विलक्षण कला ज्यानं केलेली आहे तो देव आहे. देवे निर्मिली हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासीच देव म्हणती विवेकहीन. भगवंतानं ही पृथ्वी निर्माण केली आणि या पृथ्वीच्या पोटात दगड निर्माण झाले. समर्थ म्हणतायत, अज्ञानी विवेकशून्य लोक या दगडांनाच देव मानतात. आता याला काय करावं? नीट समजून घेऊया बरं का समर्थांना काय म्हणायचं आहे. पुन्हा आपण लक्षात घेऊया, ज्या समर्थांनी मारुतीची मंदिरं स्थापन केली, रामाची मंदिरं स्थापन केली, रामाच्या मूर्तींची स्थापना केली, तेच समर्थ हे सांगतायत कारण त्यांना तत्व सांगायचं आहे. समर्थ म्हणतात, जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टीपूर्वी होता, मग हे तयाची सत्ता निर्माण झाली. कुल्लाळ पात्रापूर्वी आहे, पात्रे काही कुल्लाळ नव्हे, तैसा देव पूर्वीचा आहे, पाषाण नव्हे सर्वथा. किती छान प्रकारे समर्थांनी पटवून दिलं पहा. ज्या देवानं ही सृष्टी निर्माण केली तो या सृष्टीच्या आधीसुद्धा होताच. समर्थ म्हणतायत, मग त्यानं आपल्या सत्तेनं हे विश्व निर्माण केलेलं आहे. पटावं म्हणून ते कुंभाराचा दाखला देतात. कुंभार मातीची भांडी बनवतो. भांडी बनवण्यापूर्वीही तो असतोच की, आणि भांडं जरी मातीचं बनवलं तरी कुंभार कुंभार म्हणून वेगळा राहतो. कुंभार स्वतः मातीचं भांडं बनत नाही. म्हणजेच भगवंतानं विश्व निर्माण केलं, पण विश्वाच्या आधीही तो होता आणि विश्व निर्माण झाल्यानंतर तो विश्वापासून वेगळा राहिला. म्हणून पृथ्वीवरचे पाषाण दगड हे काही देव नव्हेत असं स्पष्ट सांगतात समर्थ आपल्याला. मृत्तिकेचे सैन्य केले, करते वेगळे राहिले, कार्यकारण एक केले तरी होणार नाही. तथापि होईल पंचभूतिक, निर्गुण नव्हे काही एक, कार्याकारणाचा विवेक भूतान परता नाही. आणखी दृष्टांत समर्थ देत आहेत. ते म्हणतात, समजा एखाद्यानं मातीच्या शिपायांचं सैन्य बनवलं. शिपाई बरं का, पण मातीचे.
आता सैन्य तयार करणारा कारागीर सैन्यापासून वेगळा असणार साहजिकच आहे. अर्थातच कारण आणि कार्य एकरूप करू म्हटलं तर करता येत नाही हे समर्थ सांगतायत. जे काही कार्य घडलेलं आहे ते कारणापासून वेगळं राहतं. इथं लक्षात घेण्यासारखा एक सूक्ष्म विषय असा आहे की कारण हे कायम सूक्ष्म आहे, कार्य डोळ्याला दिसतं. कार्य आणि कारण या घटना दृश्य पंचभौतिक विश्वात असतात. समर्थच सांगतायत हे आपल्याला. त्यांचे शब्द पहा. तथापि होईल पंचभौतिक, निर्गुण नव्हे काही एक. जो निर्गुण परमात्मा आहे त्याला पंचमहाभूतांचा स्पर्श नाही. त्यामुळं या पंचमहाभूतांपलीकडं असणारा हा निर्गुण परब्रह्म परमात्मा कार्य नाही, कारणही नाही. कार्यकारणाचा संबंध पंचभूतात्मक विश्वातील घटनांना लागू पडतो, त्या पलीकडं तो लागू पडत नाही. म्हणजे भगवंतापाशी कार्यकारण नाही असा भगवंत आहे. कार्यकारणाचा खेळ सृष्टीमध्ये सुरू आहे हे समर्थ आपल्याला सांगतायत. पण पहा, कुंभार जसं भांडं घडवून भांड्यापासून वेगळा राहतो, तसंही कार्यकारण याचा खेळ असलेली सृष्टी बनवून भगवंत सृष्टीपासून वेगळा राहिलेला आहे. अवघी सृष्टी जो करता, तो ते सृष्टीहूनी परता, तेथे संशयाची वार्ता काढूची नये, इतकं स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं की हे अवघं विश्व ज्यानं निर्माण केलेलं आहे तो याच्यापासून निराळा आहे, वेगळा आहे. यात तिळमात्र शंका नाही, संशय काढूच नये. खांब सूत्रींची बाहुली जेणे पुरुषे नाचविली, तोची बाहुली हे बोली घडे केवी. बाहुलीचं आता उदाहरण दिलं. वेगवेगळ्या उदाहरणांनी तीच गोष्ट समर्थ आपल्याला समजावून सांगतायत. ते म्हणतात की जो माणूस कळसूत्री बाहुल्या नाचवतो तोच बाहुली बनतो, असं कसं होईल? नाचवणारा बाहुलीपेक्षा वेगळा राहतो. त्याच्या इशाऱ्यानं बाहुली नाचते, पण तो बाहुली नाही. छायामंडपीची सेना सृष्टी सारखीच रचना, सूत्रे चाळी परिते नाना व्यक्ती नव्हे. छायामंडप म्हणजे जिथं सावल्यांचा खेळ होतो अशी जागा बरं का. म्हणजे जर एखादा दिवा ठेवला आणि त्या दिव्याच्या प्रकाशात आपण आपल्या हाताची सावली निर्माण केली, ती सावली भिंतीवर पडतीये, मोठ्या आकारात दिसतीये. अशा पद्धतीनं छायामंडपाची सेना करणं म्हणजे एक पडदा असतो आणि त्या पडद्याच्या मागे दिवा असतो. त्या दिव्याच्या उजेडाचा वापर करून घेऊन पडद्यावरती सावल्यांचा खेळ खेळला जातो. एक माणूस दोऱ्याचा उपयोग करून शिपायांचं चित्र नाचवतो, असं पडद्यामागं घडतं. पडद्यावरती मात्र सैन्य दिसतं. समर्थ आपल्याला सांगतायत की तो नाचवणारा त्या सैन्यापासून, त्या सावलीपासून वेगळा असतो. तो तिथे कुठेही दिसत नाही, पण सावलीचा खेळ मात्र दिसतो. तैसा सृष्टी करता देव, परी तो नव्हे सृष्टी भाव, जेणे केले नाना जीव, तो जीव कैसेनी. किती स्पष्टपणे समर्थ सांगतायत की याच प्रकारे या विश्वापासून हा भगवंत पूर्णपणे निराळा आहे. विश्वातील कुठलीही गोष्ट म्हणजे भगवंत नाही. पण इथे आणखी एक सूक्ष्म अर्थ लपलेला आहे बरं का. त्या पूर्ण विश्वामध्ये तो व्यापून निश्चित आहे, पण ते विश्व म्हणजे भगवंत नाही. जे गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे 9व्या अध्यायामध्ये, तेच एक प्रकारे समर्थांनी इथं सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण ते स्वतःबद्दल असं म्हणतात, कारण ते परमात्म भावामध्ये आहेत. परमात्माच त्या ठिकाणी बोलत आहे. इथं मात्र समर्थ सद्गुरू भावानं शिष्याला उपदेश करतायत की खरा देव कोण आहे आणि कसा आहे. कसा तो दृश्यामध्ये मुळीच नाही, पण दृश्याला अस्तित्व त्या भगवंतामुळे निश्चित आलेला आहे. समर्थ म्हणतात, जेणे केले नाना जीव, तो जीव कैसेनी. ज्यानं जीव घडवलेले आहेत तो जीव असू शकत नाही. जसं त्या सावल्या म्हणजे सावल्यांचा खेळ करणारा नाही, कळसूत्री बाहुली म्हणजे त्या बाहुली नाचवणारा नाही. जे जे जया करणे पडे, ते ते तो हे कसे घडे, म्हणून वायाची बापुडे संदेही पडती. समर्थ म्हणतात, जे कोणतं कर्म माणसाला करावं लागतं ते कर्म म्हणजे तो होऊ शकत नाही. कर्म आणि करणारा कर्ता दोन वेगळ्या गोष्टी राहतात.
आपण जेवण बनवतो, आपण म्हणजे जेवण होऊ शकत नाही. आपण एखादी वस्तू बनवली, समजा कागद घेतला आणि कागदाची होडी बनवली, तर होडी म्हणजे आपण असतो का? होडी होडी आणि आपण वेगळेपण राहतं. हे ज्याच्या ध्यानात येत नाही, लक्षात येत नाही, असे लोक अज्ञानी असतात आणि मग ते संशयात पडतात. जे भगवंतानं निर्माण केलेलं आहे त्या निर्मितीमध्ये गुंतून पडलेलो आहे आपण, हे सुद्धा समर्थ आपल्याला सुचवत आहेत. पहा ना, मायात्मक आपण आणि मायेनं बनलेला दगड आणि दगडाचा केलेला देव, आणि दगडालाही मायेनं पूजत आहे. म्हणजे देव मायेचा, भक्त मायेचा, असा इथला प्रकार झालेला आहे आणि मग संभ्रम निर्माण झालेला आहे. आता अर्थातच या मायेचा उल्लेख पुढे आलेलाच आहे. घडलेलं कर्म म्हणजे आपण असत नाही. आपल्याकडून जसं घडलेलं असतं तसं हे सृष्टीचं कर्म घडलेलं आहे. पण सृष्टी म्हणजे भगवंत नाही. सृष्टी ऐसेची स्वभावे, गोपुर निर्मिले बर्वे, परी तो गोपुर करता नव्हे निश्चयेसी. तैसे जग निर्मिले जेणे, तो वेगळा पूर्णपणे, एक म्हणती मूर्खपणे, जग तोची जगदीश. एवं जगदीश तो वेगळा, जग निर्माण त्याची कळा, तो सर्वांमध्ये परी निराळा असोन सर्वी. पहा, भगवद्गीताच आठवते. समर्थ म्हणतात, विश्वनिर्माण करणारा भगवंत हा विश्वापासून पूर्णपणे वेगळा आहे. विश्वनिर्माण करणं ही त्याची कला आहे. तो सगळ्यांमध्ये आहे, पण सगळ्यांपासून निराळा आहे. समर्थ म्हणतात, म्हणोनी भूतांचा कर्दमू, यासी अलिप्त आत्मा रामू, अविद्या गुणे माया भ्रमू, सत्यची वाटे. हा मायेचा पगडा आहे आपल्यावरती, ज्याच्यामुळं आपल्याला असत्य असलेली गोष्ट सत्य वाटते आणि सत्य आपल्या नजरेआड राहतं. समर्थ म्हणतायत, या विश्वामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी पंचभूतात्मक आहेत. मगाशी पाहिलं त्याप्रमाणे भगवंतापासून निर्माण त्या निश्चित झाल्या, पण आपण पंचमहाभूतांमध्ये अडकून बसलो. आणि ही पंचमहाभूतात्मक सृष्टी मायारूप आहे, नाशिवंत आहे. यात अखंड बदल आहे आणि याला नाश आहे. समर्थ म्हणतात, आपल्याला जी अविद्या आहे झालेली, त्याच्यामुळं ही नाश पावणारी माया, हे नाश पावणारं सृष्टीचं स्वरूप आपल्याला खरं वाटतं. आणि ज्यानं सृष्टी निर्माण केली त्या भगवंताकडं आपण पाहत नाही. मग इथं साहजिकच प्रश्न येतो की आपण कसं पाहणार त्याला? त्याचं उत्तर सद्गुरू हेच आहे, पण तो सगळा विषय पुढच्या समासात आलेला आहे. समर्थ या समासात पुढं म्हणतात, मायोपाधी जगडंबर आहे सर्वही साचार, ऐसा हा विपरीत विचार कोठेची नाही. म्हणून जग मिथ्या साच आत्मा, सर्वांपर जो परमात्मा, अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापून असे. समर्थ म्हणतायत, हा विश्वाचा मायात्मक पसारा खरा आहे असा चुकीचा विचार कुठल्याही अद्वैत ग्रंथामध्ये आढळणार नाही. म्हणजे त्यांना हे सांगायचं आहे, सर्व अद्वैत ग्रंथ या मायेच्या पसाऱ्याला मिथ्याच मानतात. याचा अर्थ स्पष्ट झाला की हे दृश्य विश्व मिथ्या आहे आणि आत्मस्वरूप तेवढं खरं आहे. त्याच्याही पलीकडे परमात्मा आहे, म्हणजे व्यापून राहिलेला परमात्मा. आणि असा हा भगवंत अंतर्बाह्य सगळ्याला व्यापून आहे. तो खरा देव, तयास म्हणावे देव, ये रे अवघेची वाव, ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा. पदार्थ वस्तू नासिवंत, हे तो अनुभवास येत, या कारणे भगवंत पदार्था वेगळा. विशद करून सांगण्याची गरजही नाही, इतक्या स्पष्ट या ओव्या आहेत. इतके दाखले दिल्यानंतर हे उघडच आहे की पदार्थ वस्तू नासिवंत म्हणजे जे जे दृश्य आहे, जे जे आपल्या अनुभवाला येतं, जे जे पंचभूतात्मक आहे, आपली पृथ्वी, आपलं हे सगळं विश्व, आपली आकाशगंगा, अख्खं ब्रह्मांड आणि अनंत ब्रह्मांडे, ही सगळी नाशिवंत आहेत. त्यामुळे भगवंत हा या दृश्यापासून पूर्णपणे वेगळा आहे. या कारणे भगवंत पदार्था वेगळा. देव विमळ आणि अचळ, शास्त्रे बोलती सकळ, तया निश्चळास चंचळ, म्हणून सर्वथा. भगवंत म्हणजे परमात्मा, खरा देव हा अचळ आहे. तिथे कोणतीही हालचाल नाही. सर्व शास्त्रांनी हेच सांगितलेलं आहे.
अशा निश्चळ असलेल्या भगवंताला चंचळ म्हणू नये असं समर्थ म्हणतायत. म्हणजे काय तर देवावरती दृश्यत्वाचा ठपका लावू नये, आरोप करू नये त्याच्यावरती की तो दृश्य आहे, तो अनुभवाला येतो. पुढची ओवी पहा. देव आला, देव गेला, देव उपजला, देव मेला, ऐसे बोलता दुरिताला काय उणे. अशी भाषा करू नये. जो कुठून येतच नाही तो कुठे जाणार कसा, ज्याला जन्म नाही तो मरणार कसा, जो अखंडत्वान आहे, निश्चळत्वान आहे, त्याच्यावरती चंचळतेचा आरोप करू नये. जन्ममरणाची वार्ता देवास लागेना सर्वथा, देव अमर ज्याची सत्ता, त्यासी मृत्य कैसेनी. उपजणे आणि मरणे, येणे जाणे दुःख भोगणे, हे त्या देवाचे करणे, तो कारण वेगळा. फार महत्त्वाचा विषय समर्थांनी सांगितला. जन्माला येणं, मरण पावणं, येणं जाणं, दुःख भोगणं, सुख भोगणं वगैरे वगैरे, हे सगळं त्या देवाच्या सत्तेनं चालतं. देवाला यातलं काहीही लागू नाही. तो कारण आहे, सूक्ष्म आहे, अलक्ष आहे, म्हणून तो पूर्णपणे सगळ्यातून वेगळा आहे. अंतःकरण, पंचप्राण, बहुतत्वी पिंडज्ञान या सर्वास आहे चळण, म्हणून देव नव्हे ती. दृश्याबद्दल समर्थांनी विवरण तर केलंच पंचमहाभूतात्मक, पण असं पंचमहाभूतात्मक सूक्ष्म दृश्य आपल्या आत सुद्धा आहे अंतःकरण रूपानं. मनचित्त बुद्धी अहंकार अंतःकरण या असलेल्या गोष्टीसुद्धा खरं पाहता सूक्ष्मत्वानं पंचमहाभूतात्मकच आहेत. या गोष्टींमध्ये सुद्धा बदल आहे. इथे सुद्धा भगवंत नाही हे समर्थ स्पष्ट करतायत. येथ कल्पने रहित तया नाव भगवंत, देवपणाची मात तेथे नाही. जिथे कल्पना आहे, जिथे मन आहे, तिथे भगवंत नाही. कल्पने रहित जी स्थिती आहे तिथं भगवंत आहे. आता शिष्यानं प्रश्न उपस्थित केला. तव शिष्य आक्षेपिले, तरी कैसे ब्रह्मांड केले, कर्तेपण कारण पडिले कार्यामध्ये. प्रश्न पहा बरं का. शिष्य म्हणतोय कर्तेपणा हे कारण आहे, ते सुद्धा जर कार्य ठरले तर मग हे विश्व निर्माण झाले कसे. खूप सूक्ष्म प्रश्न आहे हा. म्हणजे खरा भगवंत कोण आहे याचं विवरण केलेलं आहे, ते शिष्याला समजले तरी शिष्यानं प्रश्न उपस्थित केलाय. खऱ्या भगवंताच्या विवरणामध्ये असा उल्लेख आला की भगवंत निर्गुण आहे, निराकार आहे, तो काहीही करत नाही, तो निश्चळ आहे, त्याच्या सत्तेनं घडतं. पण असाही मुद्दा आला की त्यानं विश्व बनवलं. आपण दाखले पाहिले ना की कुंभार भांडं बनवतो मातीचं, पण ते भांडं म्हणजे कुंभार असत नाही. शिष्य याच मुद्द्याला घेऊन प्रश्न विचारतोय की जर त्यानं सृष्टी निर्माण केली आहे, तुम्ही म्हणता की तो सृष्टीपासून वेगळा आहे, पण निर्माण तर त्यानं केली, म्हणजे कर्तेपण तर त्याच्याकडं आलं, आणि कर्तेपण हा गुण आहे. मग निर्गुणाला गुण कसा लावायचा. मग खरा प्रश्न असा आहे की सगुण आहे की निर्गुण आहे भगवंत. जर त्यानं सृष्टी निर्माण केली असेल तर कर्तेपणाचा गुण येतो निर्गुणाला. मग आता हे कसं, अशी ही शंका. द्रष्टेपणे द्रष्टादृशी जैसा पडे अनायासी, कर्तेपणे निर्गुणासी गुण तैसे. म्हणजे आपण जर दृश्य पाहत असू तर तिथे द्रष्टा आहे. पाहण्यामुळं द्रष्ट्याला द्रष्टत्व आहे. पाहणं नसेल तर द्रष्ट्याला द्रष्टत्व नाही. त्यामुळं जे केलं गेलेलं आहे त्याला सत्यत्व दिलं तर निर्गुणाला गुण आहे असा भास तयार होतो. प्रत्यक्षात तिथं गुण असत नाही. म्हणजे प्रत्यक्षात द्रष्टाही नाही आहे, कारण दृश्य मिथ्या आहे. आता उत्तर खोलातील आहे, कारण प्रश्नही तसा खोलातीलच आहे. हा द्रष्टा जो आहे तोच मिथ्यारूप आहे. दृश्य मिथ्या असल्यामुळं खरा तिथे द्रष्टा नाहीच आहे. द्रष्टा लय पावला की फक्त निर्गुण परब्रह्म स्वरूप आत्माच शिल्लक राहतो, खरा भगवंत शिल्लक राहतो. जोपर्यंत दृश्याला सत्यत्व दिलं जातं तोपर्यंत तिथं द्रष्टा जसा राहतो, तसंच जोपर्यंत कारणामुळं झालेल्या कृत्याला सत्यत्व दिलं जातं तोपर्यंत कारणाला म्हणजे निर्गुण असलेल्या परब्रह्माला गुण चिकटायला लागतो. भासात्मक हे सगळं असतं. इथं अर्थातच पूर्ण समाधान झालेलं नाही श्रोत्याचं, शिष्याचं. त्यानं स्पष्ट प्रश्न विचारला. ब्रह्मांड करता कवण, कैसी त्याची ओळखणं, देव सगुण की निर्गुण मज निरोपावा.
एक म्हणती त्या ब्रह्माते, इच्छा मात्रे सृष्टी करते, सृष्टी करते त्या परते कोण आहे? आता असो हे बहुबोली, सकळ माया कोठून झाली, ते हे आता निरोपिली पाहिजे स्वामी. म्हणजे कुणी या भगवंताला, या ब्रह्मांड कर्त्याला कर्तेपणा चिकटवतो, तर कुणी म्हणतं की हा काहीही कर्म करत नाही, हा निश्चळ आहे. नक्की हा कोण आहे, सगुण की निर्गुण? श्रोता म्हणतोय की आता असो हे बहुबोली, सकळ माया कोठून झाली, ते हे आता निरोपिली पाहिजे स्वामी. खरं म्हणजे भगवंत कसा आहे आणि खरा भगवंत कुठे आहे याचं विवेचन देवदर्शनामध्ये समर्थांनी केलं. पण त्या विवेचनामध्येच या शंका उत्पन्न झाल्या. कारण शिष्य, श्रोता पूर्णपणे मायेत सापडलेला आहे. म्हणून मायेचं आवरण आहे पूर्ण. दृश्याला सत्यत्व दिलं जातंय म्हणून हे प्रश्न येत आहेत बरं का. दृश्याच्या पलीकडून सद्गुरूंनी उपदेश केलेला आहे. तरीही अर्थातच करुणामूर्ती सद्गुरूंनी त्याचं उत्तर पुढच्या समासात दिलेलं आहे. ऐसे ऐकोनी वचन वक्ता म्हणे सावधान, पुढिले समासी निरूपण सांगी जाईल. ब्रह्मी माया कैसी झाली, पुढे असे निरोपिली, श्रोती वृत्ती सावध केली पाहिजे आता. पुढे हेची निरूपण विशद केले श्रवण, जेणे होय समाधान साधकांचे. पुढच्या समासात आता ही माया कशी आली याचं विवरण केलेलं आहे. श्रोत्यानं जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं गेलेलं आहे. या पुढच्या समासाचं नाव आहे सूक्ष्म आशंका निरूपण. म्हणजे आशंका जी आहे ती सूक्ष्म आहे असा अर्थ नाही, तर सूक्ष्मातील ही आशंका आहे, सगुण निर्गुणाबद्दलची, गुण आणि अगुणाबद्दलची. आपण तो भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.